ही हमारी मांग है। कष्टकरी भावांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज मैं जानबूझ के मराठी में भी बोलूंगा, हिंदी में भी बोलूंगा, जरूरत पड़े तो गुजराती में भी बोलूंगा, क्योंकि ये देश हमारा है, ये देश हमारा है, ये देश हमारा है, नहीं किसी के बाप का, नहीं किसी के नहीं किसी के नहीं किसी के नहीं किसी के। राज ठाकरे तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। राज ठाकरे तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। प्रताप सरनाईक तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। प्रताप सरनाईक तुम भी सुनो, ये देश किसी नहीं किसी के। प्रताप सरनाईक तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। तो इसीलिए हम सुनाए हैं प्रताप सरनाईक को। प्रताप सरनाईकला त्यांच्या वात्रटिकेमध्ये आणि आमच्या गुराख्यांच्या साहित्यानुसार प्रताप सरनाईकच्या कानटळ्या उघडण्यासाठी हा आवाज दिलेला आहे। प्रताप हा राग आहे ना, हॉटेलच्या धंद्यातला नाही, हॉटेलच्या धंद्यातला नाही, हॉटेलच्या धंद्यातला राग नाही, कष्टकऱ्याच्या घामाला टिंगल टवाळी करताय तुम्ही। काय ज्या प्रकारे प्रताप, त्याचा हा राग आहे, हा सहन करावा लागेल। आणि आज प्रताप काय झालेला दिसला आपल्या सगळ्या पत्रकारांना। आज प्रतापने एक पत्रकार परिषद घेतली, आपण पाहिलं असेल, शिवसेनेमधून सुद्धा नगण्य असा पाठिंबा प्रतापला आहे। ही मी एक मोठी गोष्ट आपल्याशी बोलत आहे। शिवसेनेमधून शिंदे साहेबांच्या नगण्य असा प्रतिसाद प्रतापला आहे। एक कारण कष्टकऱ्यांच्या विरुद्ध कुणी जावं असं कुणाला वाटत नाही, कष्टामध्ये भेदभाव व्हावा असं कुणालाही वाटत नाही। आज आपण पाहिलं असेल, आज आपने देखा होगा, प्रताप जे आहेत आज बेभान झालेले होते। प्रताप सरनाईक आज बेभान झालेले होते। प्रताप सरनाईक आज बेभान झालेले होते आणि त्यांची भपकेबाजी उघडी पडली। आणि त्यांची भपकेबाजी उघडी पडली ती कशी? जेव्हा मराठी पत्रकार भावांनी प्रश्न विचारले आणि हिंदी पत्रकार भाऊ प्रश्न विचारत होते, तर कारण प्रतापला माहित होतं की काल मी एका चॅनलवर प्रतापनं हिंदी ही बोली भाषा झाल्याचं बोललेलं प्रतापच्या तोंडचा व्हिडिओ वाजवला होता। प्रतापला माहित होतं की तो प्रश्न पत्रकार विचारणार आणि प्रतापने पत्रकारांसमोरून पळ काढला, स्वतःला तिथून खेदून लावलं। म्हणजे मला असं दिसलं, पत्रकार म्हणत होते थांबा थांबा, नेहमी उडान टप्पू गोष्टी करणारे प्रताप अक्षरशः पळताना दिसले, मागे वळून पाहताना सुद्धा दिसले नाही। हे अत्यंत मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अत्यंत वेदनादायी बाब आज संबंध देशाने महाराष्ट्राने पाहिली। मला तुम्हाला सांगायचंय दोन महत्त्वाच्या गोष्टी, त्या गोष्टींपैकी अत्यंत गंभीर बाब आहे, त्या गंभीर बाबी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो। प्रताप सरनाईक आज उत्तर सुद्धा पत्रकारांचं, मराठी चित्रवाहिनीच्या पत्रकारांना सुद्धा उत्तर देता आलं नाही। म्हणे कायद्यावर परत आज प्रतापला दाखवतो म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट। प्रताप एखादा वकील हायर करा आणि ऍडव्होकेट जनरलांना मान्यवर विचारा की याच्यामध्ये भाषेची कुठं सक्ती आहे का। या कायद्यासमोर कोलांट्या उड्या मारून चलत नसते, कायद्यासमोर भक्कमबाजी करून चलत नसते। कायदा लिखित असतो, कायदा स्थिर असतो, कायद्यामध्ये मर्यादा असतात आणि मंत्र्यांनी खोटं बोलू नयेत ह्या मर्यादा आहेत। आणि तुम्ही खोटं बोललात, काय खोटं बोललात, तर या कायद्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की मी ते मराठी भाषा सक्तीच्या बाबतीत मी भूमिका घेतली। तुम्ही खोटं बोलत आहात म्हणून माननीय दिल्ली हायकोर्टाने स्पष्टपणे, एक माननीय महिला न्यायमूर्ती होत्या, त्यांनी स्पष्ट सांगितलंय, मंत्र्यांनी नेहमी एखादा आश्वासन आणि एखादी भूमिका सांगताना सतर्क राहायला पाहिजे, अन्यथा तो सुद्धा एक विलफुल डिसओबिडियन्स आणि एक ब्रीच होऊ शकतो कंडक्टचा।
हे माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलंय. प्रतापला ती जजमेंट पाहिजे तर ती सुद्धा पाठवतो. सांगायचं तात्पर्य, काले आम्ही सांगितलं कायद्यात तरतूद नाही, आजही प्रतापला आम्ही सांगतो कोलांटी उडी मारून काही फायदा नाही, कायद्यात नाही ते नाही, कायद्यात नाही ते नाही. दुसरा मुद्दा, प्रताप ज्या प्रकारे हे आपले ते दुसरे असं बोलत आहेत, म्हणजे सन्माननीय माननीय म्हणजे कष्टकऱ्यांचे नेते आपले शरदराव साहेब कोणती भाषा, कुठले महाराष्ट्रातले कुठले किंवा सदावर्ते महाराष्ट्रातले कुठले, हा बोलण्याचा अधिकार प्रतापला नाही. प्रताप ही ब्रीच ऑफ होत आहे. प्रताप हे ब्रीच ऑफ होत आहे. जी शपथ घेतली तुम्ही मंत्री होताना, जी शपथ घेतली तुम्ही आमदार होताना, ममत्व चालत नाही. कान उघडून ऐकायचं सवय करून घ्यायची. प्रश्न विचारले जातील. कारण दत्तोपंजी ठेंगडींचे वारसदार सरकार आमचे जरी असली तरी कष्टकऱ्यांची कत्तल सहन करणार नाहीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.